जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरात तसंच तुकोबांच्या शिळा मंदिरात अक्षय तृतीयेनिमित्त आंब्यांची आरास करण्यात आली। देहू संस्थानच्या वतीने तब्बल 1200 आंब्यांचा वापर करून ही आरास करण्यात आली। मंदिर परिसरातून याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरामध्ये आज अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याची आरास करण्यात आलेली आहे। देहूच्या या मुख्य मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या आजूबाजूला संपूर्णपणे आंब्याची ही आरास करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे फुलांचा वापर देखील या सजावटीमध्ये करण्यात आलेला आहे। अक्षय तृतीयेनिमित्त ही आरास जी आहे ती सागर गायकवाड या भक्ताने दिलेली आहे। ही आरास जी आहे 1200 आंब्यांचा वापर करून संपूर्णतः ही आरास करण्यात आलेली आहे। मुख्य मंदिर असेल त्याचप्रमाणे मंदिरातील काही परिसर असेल या ठिकाणी ही संपूर्ण आरास आहे। अक्षय तृतीयेनिमित्त सर्वच भाविकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने देहू आणि पंचक्रोशीतील अनेक भाविक जे आहेत ते आज सकाळपासूनच देहूच्या मुख्य मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी एकच गर्दी करू लागले। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहू।